बऱ्याच जणांनी मावांच्या जयंतीबद्दल आपली विचार मावांकडून जे जे काय आपण अनुभव शिकला ते आपल्या बाबांच्या बाबतीत सांगायला झालं अतिशय शिक्षक जरी पेशा असला ज्या वेळेला आमचं एक कुटुंब मोठं कुटुंब असेल त्याला त्यावेळेला बाबा फक्त एक कमवते असते ते शिक्षक त्यावेळेला पगारी बाबांना कमी असेल बाकीचं संपूर्ण कुटुंबाचा भाग ते उद्योग असतात शेती हा कसं त्यावेळेला होता शेती होत्या म्हशी होते आई होत्या दूध व्यवसाय होता हे सर्व जॉईंट व्यवसाय बाबांनी त्याच्यावर शिकलेले होते त्याच्यावरच सर्व कुटुंब या ठिकाणी आम्ही दोघे जण आणि 5 बहिणी काकांच्या 3 बहिणी वरती 2 बहिणी हा 12 जणांचं एक कुटुंब त्या ठिकाणी मी सगळं कुटुंबाचा भाग बाबा ऐकतो शिक्षक पेशा जरी असलं तरी ते करत असताना त्यांनी जॉईंट कुटुंब व्यवसाय म्हणून या ठिकाणी अतिशय मेहनत बाबा करायची सकाळी 5 वाजता तयारी करून शाळेत जायचं 6 वाजता 6:30 वाजता एक बस आली असते ती बस गेली पुन्हा 7 वाजता मग जवळजवळ गाडी जाते मग ती बस शिवरावकडे करून मानपूरला गेली मानपूर ट्रेन पुढे जाईल 5 वाजता बस ते जर वेळ नाही तर बाबा ऐका सगळ्याचे सुनीला उठव मला फिरणार मी 5 वाजता मला उठवायचं 5:30 वाजता मी गाडीने शिवरावनं ते शिल्प बसमध्ये पुढे येतानाही तसंच असेल कोरोनाला उतरल्यानंतर बाबा दुपारी 12:30-1 वाजता यायचे काय त्यावेळेला काही व्यवसायही नसायची उन्हामध्ये उभं राहायचं कधी कधी बस आली तर आली नाही तर पायी यायचं बऱ्याच वेळेला पायीच यायचं असं बाबांचं जीवन जाता जाता ह्या रस्त्याने ते जायचं त्यावेळेला जाता जाता काही वर्षानंतर त्या ठिकाणी जेवढंच ज्या ठिकाणी शिक्षण सुरू झाले त्यावेळेला बाबांच्या मनात आलं या ठिकाणी आता मोठमोठ्या इमारती होती अशा वेळेला आपली जे गावची जे समिती मुलं आहे ती शिक्षणापासून आता वंचित होत आहे तर या ठिकाणी शिक्षण त्यावेळेला पाणी शाळा फक्त बेलापर्यंत असायची आणि आमच्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत आमचा वर्ग असायचा आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो 4थी पर्यंत वर्गाने एकच रूम एका वर्गामध्ये 4 वर्ग आणि एकच शिक्षक अशा वेळेला बाबाने विचार केला 4थी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे शिक्षणासाठी मुलं जातच नसते मुलं काही काही आहेत आणि घरचाच व्यवसाय मिठागर असेल गाई गुरं असतील बकऱ्या असतील अशा त्याच्यावर बाबांनी हा विचार केला जर या ठिकाणी आपण केलं ही जी मुलं आज शिक्षण मंत्री आहेत पुढे शिक्षण घेत आहेत जवळच्या जवळ शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आता आता याच वर्षात असताना हा एक गोष्ट मारहाण होतो याच्यामुळे झाडे भेटले असं काही त्या ठिकाणी होतं अशा वेळेला या जागेवर बाबांची मदत करते आणि या जागेत सुरुवातीला ते त्यावेळेला रिटायरमेंट झाले जी जी काही पुंजी मिळाली ती पहिले भूखंडासाठी सुरुवात जमा केली आणि भूखंड आता आपल्याला माहिती असेल बऱ्याच शाळांच्या भूखंडात अनलिगल देखील बाबाने सुरुवातीलाच भूखंडाने जे पैसे घेऊन आपल्या संस्थेने ताब्यात घेतला या ठिकाणी अमरावती त्यांना शाळा या ठिकाणी सुरू केली त्यांना शाळा याच्यासाठी केली की मुली शिक्षणापासून वंचित राहायचं म्हणजे शिक्षणासाठी पुढे जातच नसत बाबा तर तो पहिल्यांदा विचार होता की पुढे जास्तीत जास्त शिकल्या एक मुलगी घरातील सगळे अनेक घरात उभं करू शकते या उद्देशानं कन्या शाळा या ठिकाणी सुरू केली त्यानंतर शासनाचं धोरण आलं की सहशिक्षण असावं किंवा मुलीचं शिक्षण असावं आणि पुन्हा त्यावेळेला करावा लागला आणि त्या माणसांना शिक्षण आपण या ठिकाणी सुरू केलं सरकार त्या ठिकाणी मदत तर लागलंच सुरुवातीला मला वाटतं 500 रुपयाने भगवानचं नैवेद्याने 500 रुपयाने काम केलं फार मोठी त्यांच्या बोलण्यासाठी परत केले 500 रुपयाने या ठिकाणी काम केलं आणि आज
चुकून आहेत आणि त्यांच्या त्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आज जे वृक्ष ज्या ठिकाणी लावलं ते लोक लावलं आज वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि अतिशय नावरूपाला या ठिकाणी आलेला आहे. बाबांचा आशीर्वाद या ठिकाणी तुम्ही असतोच असतो. बाबांची शिकवण ही तुम्हाला आम्हाला सर्वांना लागले. आमच्या घरात म्हणजे कडक त्यावेळेस शिस्त असायची तो बाबा सुरुवातीपासूनच मनाने मोकळे असायचे, मन मोकळेपणे बोलायचे आणि शिस्तीमध्ये ते कठीण आहे कडक असायचे. आरडाओरडा जरी केला तरी बाबा जास्त म्हणून गप्प असायचे. जसं शाळेमध्ये विद्यार्थी त्यावेळेला शिक्षक विद्यार्थ्यांना बोलायचे झालं तर मारायचे पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आता उलट विद्यार्थी शिक्षकांचे उलट ही परिस्थिती आता आहे. त्याच्यामुळे शिस्त त्यावेळेस जी शिस्ती होती ती शिस्त आता राहिली नाही. तरी देखील ज्यावेळी जी शिक्षकांना जी शिकवण आहे त्या ठिकाणी काही प्रयत्न करत आहेत. बाबांनी केलेलं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये पण बाबांनी मंदिर पण बाबांच्या माध्यमातून उभी राहिलेली आहेत. समाजासाठी बाबांनी सातत्याने काम केलेलं आहे. मग आदरणीय शेतकरी नेते शोभा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबांनी अनेक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढे दिलेले आहेत. अनेक वेळा आम्ही त्यावेळेला लहान असता त्यांच्यामध्ये सहभागी झालो होतो. ज्यावेळेला मोठा लढा झाला दास्तान येते त्यावेळेला जो प्रचंड झाला त्यावेळेला गोळीबार झाला, लाठी हल्ले झाले. बाबांनी मार बराच खाल्लेला होता. पाठीवर पोलिसांच्या बरेचसे आम्ही जवळजवळ 5-6 दिवस बाबांच्या पाठी हालतच लावत होतो. अशी प्रचंड त्यावेळेला तो मोठा लढा झाला. 5 देखील झाले. अशा वेळेला ज्या सर्व क्षेत्रामध्ये बाबांनी काम केलं हे काम करत असताना बाबांनी कधी स्वतःचा असा विचार केला नाही. करत असताना सर्वांना जवळ घेऊन सर्वांचा विचार करून समाजाचा विचार करून त्यांनी या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये काम केलं. आणि बाबांचं आज कितीही नाव घेतलं तरी बाबाच्या बाबतीत सगळ्यांच्या मनातून एक आदराची भावना त्या ठिकाणी ऐकायला भेटते. तर काम करत असताना कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्या नातेवाईकांमध्ये नाही आणि समाजासाठी त्यांनी सर्व काही काम केलं. असे आमचे बाबा तिकडे आज जरी यांच्या त्यांच्या रूपाने माझ्या मुलाला खरोखर हे सगळं सांगितल्यानंतर ते सगळं बाबा झाले ऐकायला मिळतं. खरोखरच बाबांची इच्छा होती. मला नेहमी ते मीटिंग मध्ये बोलायचे की मला अजून 100 आहे पण मला परमेश्वर या ठिकाणी वय म्हणायला माझ्या पुढे द्यावं जेणेकरून मला अजून शाळेसाठी आपल्या शिक्षकासाठी हे काय करायचं आहे त्या माझ्या अपुरं झालेलं आहे. मला नेहमी सगळ्यामध्ये माणिकचे बोलायचे तेव्हा प्रार्थना करायची मला अजून थोडं आयुष्य वाढवून द्यावं ही बाबांची नेहमी भावना असायची. जेणेकरून या शाळेसाठी आणि शिक्षकांसाठी जे काय त्यांना करायचं होतं ते थोडंसं आगावर राहिलं. पण निश्चितच ही जबाबदारी आज आमच्यावर बाबू असतील, मी असे म्हणते सर्व सहकारी असतील त्याच्यावर जात आहे. निश्चितच ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही शाळा जी आतापर्यंत चालू ही आपले निश्चित चालवण्याचा आपण सर्व प्रयत्न करू आणि बाबांची ज्या इच्छा राहिल्या आहेत त्या पूर्वपण घेऊ अशी या ठिकाणी बाबांना आज आपण शब्द देऊया. आणि बाबा आमच्या घरी आले तर आनंदोत्सव या ठिकाणी दिसतो ना. आज अचानक जयंती आली आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकायला भेटले. आपण सर्वांनी बाबाबद्दल उद्गार काढलेले आहेत. सर्वांचे मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि जे जे आपण बाबांकडे शिक्षण घेतलेले शिकला ते निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी त्यांनी खूप ठरवा अशी